राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजप मनसे युतीला वेग आला आहे। मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत असताना भाजपला मनसेची गरज का आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। एकनाथ शिंदे जरी भाजप सोबत असले तरी मराठी माणसाची मतं अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असल्यामुळे मराठी मतं ही महाविकास आघाडीला मिळू शकतात। बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व हे फक्त राज ठाकरे यांच्यामध्ये आहे। महाराष्ट्रातील तसेच मुंबईतील मराठी माणसाची मतं पाहिजे असतील तर भाजपला मनसे सोबत युती करावी लागणार आहे। दुसरं म्हणजे भाजप शिवसेना युतीत तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंची जागा फक्त राज ठाकरे भरून काढू शकतात। इकडे मनसेला आपला पक्ष मोठा करायचा असेल तर कोणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे। त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप सोबत युती करणे मनसेला फायद्याचं ठरणार आहे। तसेच लोकसभेमध्ये भाजप मनसे युती समाधानकारक झाली तर विधानसभेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बाजूला ठेवून भाजप मनसे सोबत युती करून 25 वर्षाची शिवसेना भाजप युतीमधील नुकसान भरून काढू शकतात। समजा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महायुती सोडली तर राज ठाकरे भाजपची मदत घेऊन सत्तेत येऊ शकतात। राज ठाकरे बाळासाहेबांच्या तालमेळीत राजकारण शिकले आहेत। शिवसेना पक्ष न फोडता त्यांनी नवीन पक्ष काढून 2007 मध्ये विधानसभेत 13 आमदार निवडून आणले होते। महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मात द्यायची असेल तर भाजपला मनसेला बरोबर घ्यावं लागणार आहे। तसेच मनसे भाजप युती झाली तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला हिंदुत्व आणि मराठी माणसाची मतं मिळणं शक्य होणार नाही।